दाणेदार मऊसूत टेक्स्चर पण किती सुंदर आलेले आहे, चवीला तर अप्रतिम. माझ्या लहानपणी माझी आई खराब म्हणजेच नासक्या दुधापासून एक भन्नाट आणि चविष्ट असा पदार्थ बनवायची. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला दूध खराब होते, मग तेच पदार्थ जसे की पनीर, कलाकंद किंवा रसगुल्ला. मग आज आपण माझी आई बनवायची तो पदार्थ मी पाहणार आहोत. चव तर म्हणाल तर भन्नाट आणि अप्रतिम. तर चला पाहूया रेसिपी. मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अरे बापरे, दूध खराब झालं. मग आता ह्याचं काय करायचं? नेहमी पनीर, रसगुल्ला किंवा मिठाई असं कंटाळा येतो ना तेच करून. मग चला आज मी लहान असताना माझी आई रेसिपी करायची, तर आज तीच मी तुम्हाला शेअर करते रेसिपी. आता दूध तर खराब झालेलं आहे, पण ह्याला थोडंसं आपण आता गरम करून घेऊया. पण हे गरम करण्यासाठी हे मी भांडं बदलते, कारण स्टीलचं आहे ना. परत एकदा चांगलं असं उकळवून घेते मी फाटलेलं दूध. स्टीलच्या टबामध्ये कसं करपतं भांडं, म्हणून मी खरंच चेंज केलं. आता एक उकळीपर्यंत मी दूध गरम करून घेते. एक उकळी आणली, त्याच्यामुळे दूध चांगलं असं फाटलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी लिंबू व्हिनेगर काही टाकलं नाही. आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे साखर टाकायची. आता तुम्हाला जसं गोड हवंय तसं साखर टाकून घ्यायची. वेलची सोलून घेतलेली आहे आणि थोडे केशरचे धागे हे टाकून घेते. मिल्क पावडर टाकून घेते, म्हणजे एक मोठा चमचा असेल, 1 टीस्पून एवढी. त्याने याची चव खूपच सुंदर होते मिल्क पावडर टाकली की. पण आपण हे फाटलेलं दूध घेतलंय ते असं टेस्ट करून, म्हणजे चव घेऊन बघायची. जास्त आंबट असेल किंवा कधी कडसट लागतं, तर असं लागत असेल तर ते वापरायचं नाही. आता बाबा दूध फाटलेलं आहे, ताबडतोब जर तुम्ही हा पदार्थ केलात तर खूपच छान. पण असं दूध फाटून बराच वेळ झाला किंवा 1-2 दिवस झाले आणि त्याचं कडवट लागतंय किंवा ते असं हिरवसर होतं, तर ते असं दूध वापरायचं नाही. ह्याच्यामध्ये मी वेलची आणि केशरचं थोडंसं सिरप टाकून घेते. आता तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकले तरी चालतील. आता आपली साखर विरघळलेली आहे. माझ्या तर थोडं टेस्ट करून बघायचं की आपल्याला साखर अजून हवी आहे का. हवी असेल तर थोडीशी साखर टाकून घ्यायची, परत हे असं विरघळून घ्यायचं साखर. काही 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलाय, त्याच्यामध्ये थोडीशी दूध टाकून घेते. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर याची स्लरी तयार झालेली आहे. आता जी स्लरी आहे कॉर्नफ्लॉवरची थोडी करून ह्याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची. ह्याला चांगलं असं हलवत राहायचं, म्हणजे घट्ट होईल. आता थोड्या वेळाने जसं उकळतं तसं ते घट्ट होत जातं. आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकला होता, त्याच्यामुळे बघायला किती घट्टपणा आलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी ते फ्लेवरवाले कस्टर्ड पावडर येते ना, ती वापरली तरी चालेल. पण माझ्या आई असं त्यावेळेला कॉर्नफ्लॉवर नव्हता मिळत. माझ्या आई तवकीर टाकायची, तरी कॉर्नफ्लॉवर वगैरे काय असं नव्हता. तर आता मी तवकीर नाही पण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही कुठले फ्लेवर वाईज कस्टर्ड पावडर टाकली तरी चालते. हे तर चांगलं असं घट्ट होत आलंय. ह्याला अजून थोडंसं घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं. हे थोडंसं आधीमध्ये असं हलवत राहायचं, म्हणजे कसं चिटकत नाही कढईला. हे बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते, म्हणजे जसं थंड होतं तसं ते अजून घट्ट होत जाईल, कारण आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकला होता. हे असं टेक्स्चर आलं की बंद करायचा गॅस. बघा किती घट्ट झालेलं आहे. आता हे मी मिक्सरला काढून घेणार आहे, म्हणजे आपले जे पदार्थ बनवणार होते त्याचे टेक्स्चर एकदम असं स्मूथली येतं. हे थोडं करून मी मिक्सर लावतो, म्हणजे एकदम पण मिक्सर घरघर फिरवायचा नाही, अगदी प्लस मोडवर थोडंसं करून घ्यायचंय. मिक्सर उघडून पाहूया, झाकण काढते मी. हे पहा किती छान, बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे. मऊसूत अगदी झालेलं आहे. हे आपण मिक्सर मधून काढून घेतलं. बघा किती छान झालेलं आहे. बघा याचा टेक्स्चर बघा, कलर किती सुंदर आलाय तोही पहा. अगदी असंच खावंसं वाटतं की नाही. आपले हे तयार झालेले आहे. याच्यामध्ये तो माझ्याकडे कुल्फीचा साचा आहे, त्याच्यामध्ये मी भरून घेते.
तुम्ही असे जे आपले चहाचे ग्लास असतात त्याच्यामध्ये भरलं तरी चालेल. त्याच्यावर थोडेसे काजू बदाम सुकामेवा टाकायचा. ते भरून झालं ते मी पॅक करते. आपला कुल्फीचा साचा आहे त्याचं सेट करायला काही फ्रीजरमध्ये मी ठेवून देणार आहे. ते असे मी आता भरून घेते. दुसरे एक भरून घेते मी. परत असे लावून घेते. परत त्या साच्यामध्ये ठेवून घेते. आता थोडंसं मी त्या बालूमध्ये भरून घेते. ते भरून घेतलं. आता आपण मी याला पॅक करते. काही आपण फ्रीजरला एक रात्रीसाठी ठेवून घेणार आहोत. आता आपण रात्रभर फ्रीज मध्ये आपण आईस्क्रीम बनवून ठेवलो होतं. पाहूया. ओपन करते मी. तुम्हाला चमचा देऊन दाखवते आईस्क्रीम. सुंदर झालेलं आहे. दाणेदार मऊसूत टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे. चवीला तर अप्रतिम. तुम्ही काजू बदाम काही टाकलं तरी चालेल. आता मी कुल्फीच्या स्टँड मध्ये पण थोडंसं घेतलं होतं. बघूया कुल्फी पण पाहूया. आता सुंदर टेक्स्चर आले. किती सुंदर झाले. आता मी खाऊन पाहते. बघा किती सुंदर आणि छान झाले. टेक्स्चर किती सुंदर आहे. आता मी खाऊन पाहते. एकदम अप्रतिम चव झालेली आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. चव तर खूपच अप्रतिम लागते याची. तुम्ही कधी हा खराब दुधापासून पदार्थ बनवला आहे का ते कमेंट मध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या आईसाठी एक लाईक नक्की करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.